पोलीस महासंचालक म्हणजेच DGP भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस महासंचालक DGP हे सर्वोच्च दर्जाचे पोलीस अधिकारी आहेत. DGPची नियुक्ती मंत्रिमंडळाकडून केली जाते आणि त्यांच्याकडे 3 स्टार पद असते. अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या नियमांनुसार पोलीस महासंचालक म्हणजेच DGP पदाचे अनेक अधिकारी असतात. त्यापैकी एका अधिकाऱ्याची नियुक्ती सामान्यतः पोलीस दलाचे प्रमुख म्हणून केली जाते, जो राज्याचा पोलीस महासंचालक DGP म्हणून काम करतो. इतर DGP पदवी असलेले अधिकारी अनेकदा तुरुंग, भ्रष्टाचार विरोधी ब्युरो, अग्निशमन आणि बचाव सेवा यासारख्या स्वतंत्र विभागाचे प्रमुख असतात किंवा राज्य DGP पेक्षा वेगळे काम करणाऱ्या पोलीस युनिटचा स्वतंत्र प्रभारी असतो. संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पोलीस दलाचे महासंचालक DGP खांद्याचा रँक. IPS. पोलीस विभाग स्थिती भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस दल प्रमुख, संक्षेपमध्ये DGP, चे सदस्य असतात. पोलीस भारतीय पोलीस सेवा यांना अहवाल देतो राज्य सरकारचे गृहमंत्री, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारचे गृह सचिव. संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारचा गृह विभाग. निवासस्थान भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे संबंधित पोलीस मुख्यालय. नामांकनकर्ता केंद्रीय लोकसेवा आयोग. नियुक्त करणारा भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे संबंधित मंत्रिमंडळ. कालावधी 2 वर्ष किमान. अतिरिक्त पोलीस महासंचालक अतिरिक्त DGP. पगार 2,25,000 मासिक. DGP हे त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रातील संपूर्ण पोलीस दल आणि कायदा अंमलबजावणीच्या क्रियाकलापांवर देखरेख करण्याची जबाबदारी घेतात. या पदावर महत्त्वपूर्ण अधिकार आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात, गुन्हेगारी प्रतिबंधक धोरणे अंमलात आणण्यात आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. DGPची नियुक्ती सहसा राज्य सरकारकडून केली जाते आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी इतर कायदा अंमलबजावणी संस्था आणि सरकारी अधिकाऱ्यांशी जवळून काम करतात. पोलीस महासंचालकांची नियुक्ती भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये पोलीस महासंचालक, पोलीस दल प्रमुख यांची नियुक्ती ही सर्वोच्च न्यायालयाने 2006च्या ऐतिहासिक प्रकाशसिंह प्रकरणात जारी केलेल्या निर्देशांवर आधारित असलेल्या संरचित प्रक्रियेचे पालन करते. या निर्देशांचा उद्देश राज्य पोलीस दलांच्या नेतृत्वात पारदर्शकता, गुणवत्ता आणि स्थिरता सुनिश्चित करणे आहे. सर्व प्रशासकीय आणि कार्यकारी उद्देशांसाठी पोलीस महासंचालकांना पोलीस विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली जाते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश प्रकाश सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलीस नियुक्ती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अनेक निर्देश जारी केले, ज्यामध्ये पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित निवड प्रणालीची आवश्यकता असल्याचे नमूद केले. या निर्देशांमधील प्रमुख पैलूंमध्ये हे समाविष्ट आहे: UPSCशी सल्लामसलत. राज्य सरकारांना DGPची नियुक्ती करण्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या सल्लामसलतीमध्ये विद्यमान DGPच्या निवृत्तीच्या किमान 3 महिने आधी पात्र अधिकाऱ्यांची नावे UPSCकडे पाठवणे समाविष्ट आहे. पॅनलची तयारी UPSC वरिष्ठता, सेवा रेकॉर्ड आणि अनुभवाच्या श्रेणीच्या आधारे DGP पदासाठी योग्य मानल्या जाणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचा एक पॅनल तयार करते. त्यानंतर हे पॅनल एका राज्य सरकारकडे परत पाठवले जाते, ज्याला शॉर्टलिस्ट केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची DGP म्हणून नियुक्ती करणे आवश्यक असते. किमान कार्यकाळ निवडलेल्या DGPंना
त्यांच्या निवृत्तीच्या तारखेची पर्वा न करता किमान 2 वर्षाचा कार्यकाळ असणे बंधनकारक आहे. या तरतुदींचा उद्देश पोलीस नेतृत्वात स्थिरता आणि सातत्य प्रदान करणे आहे. पात्रता निकष डीजीपी पदासाठी केवळ 30 वर्ष सेवा आणि अतिरिक्त महासंचालक एडीजी किंवा समकक्ष पद धारण केलेल्या अधिकाऱ्यांचा विचार केला जातो. या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांना त्यांच्या पॅनलमध्ये समाविष्ट करताना निवृत्तीपूर्वी किमान 6 महिने सेवा शिल्लक असणे आवश्यक आहे. कार्यवाहक डीजीपी नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने कार्यवाहक डीजीपी नियुक्त करण्याची पद्धत स्पष्टपणे नाकारली आहे, ज्यामध्ये स्थिर नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी राज्यांना कायमस्वरूपी डीजीपी नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. इतर भेटी जेव्हा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी कॅडरमध्ये एकापेक्षा जास्त महासंचालक डीजी पदाचे अधिकारी असतात, तेव्हा त्यापैकी एकाची पोलीस महासंचालक डीजीपी म्हणून नियुक्ती केली जाते, जो पोलीस दलाचा HOPF प्रमुख म्हणून काम करतो. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील उर्वरित महासंचालक पदाचे अधिकारी पोलीस विभागांबाहेरील विविध पदांवर नियुक्त केले जाऊ शकतात, जसे की कारागृह आणि सुधार सेवा महासंचालक, अग्निशमन आणि बचाव सेवा महासंचालक, भ्रष्टाचार विरोधी ब्युरोचे महासंचालक, वाहतूक आणि रस्ते सुरक्षा आयुक्त, उत्पादन शुल्क आयुक्त किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रमुख. पर्यायीरित्या त्यांना केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध केंद्रीय पोलीस संघटना किंवा एजन्सीमध्ये योग्य पदांवर नियुक्त केले जाऊ शकते. केंद्र सरकारमध्ये डीजीपी दर्जाची अधिकारी IB, CBI, रॉ, NIA, CRPF, BSF, CISF, ITBP, SSB, NSG, SPG, NDRF, NCB आणि RPF सारख्या प्रमुख केंद्रीय पोलीस दलांचे आणि गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांचे प्रमुख म्हणून काम करतात. ते नागरी संरक्षण, अग्निशमन सेवा आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित संचालकांचे नेतृत्व देखील करतात, जे राष्ट्रीय कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतात. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डीजीपी दर्जाची पदनाम, भूमिका आणि मंत्रालय विभाग. पोलीस महासंचालक डीजीपी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलाचे HOPF प्रमुख. गृह विभाग. कारागृह आणि सुधार सेवा महासंचालक तुरुंग प्रशासन आणि सुधारणात्मक सेवांचे निरीक्षण करते. मुख्य पृष्ठ किंवा तुरुंग विभाग. अग्निशमन आणि बचाव सेवा महासंचालक अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे नेतृत्व करतो. होम किंवा अग्निशमन सेवा विभाग. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज्यातील भ्रष्टाचार विरोधी प्रयत्नांचे नेतृत्व करतो. दक्षता किंवा गृह विभाग. वाहतूक किंवा रस्ता सुरक्षा आयुक्त वाहतूक अंमलबजावणी आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थापित करणे. वाहतूक विभाग. उत्पादन शुल्क आयुक्त उत्पादन शुल्क कायद्यांच्या अंमलबजावणी आणि महसूल संकलनावर देखरेख करते. उत्पादन शुल्क विभाग किंवा वित्त विभाग. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रमुख सरकारी मालकीच्या उद्योगाचे नेतृत्व करतो. संबंधित लाईन विभाग किंवा सार्वजनिक उपक्रम मंत्रालय. केंद्रीय संस्थांमध्ये प्रतिनियुक्ती. केंद्रीय पोलीस किंवा गुप्तचर संस्थांना नियुक्त केलेले. केंद्र सरकार, विविध मंत्रालये. केंद्र सरकारमधील डीजीपी दर्जाची पदनाम, भूमिका आणि मंत्रालय. संचालक गुप्त विभाग IB. देशांतर्गत गुप्तचर विभागाचे प्रमुख. गृह मंत्रालय. संचालक केंद्रीय अन्वेषण विभाग CBI. केंद्रीय गुन्हे
अन्वेषणाचे नेतृत्व करतो. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग DOPT. सचिव संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ. परदेशी गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख मंत्रिमंडळ सचिवालय. राष्ट्रीय तपास संस्था NIA चे महासंचालक दहशतवाद विरोधी तपासाचे नेतृत्व करतो. गृह मंत्रालय. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF चे महासंचालक सर्वात मोठ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे नेतृत्व करते. गृह मंत्रालय. महासंचालक सीमा सुरक्षा दल BSF भारताच्या सीमांचे रक्षण करतो. गृह मंत्रालय. महासंचालक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सुरक्षा प्रदान करते. गृह मंत्रालय. महासंचालक इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP भारत चीन सीमेचे संरक्षण करणे. गृह मंत्रालय. महासंचालक सशस्त्र सीमा बल SSB नेपाळ आणि भूटानच्या सीमा सुरक्षित करते. गृह मंत्रालय. महासंचालक राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG दहशतवादी विरोधी आणि पोलिसांची सुटका हाताळणे. गृह मंत्रालय. संचालक विशेष संरक्षण गट SPG पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना सुरक्षा प्रदान करते. मंत्रिमंडळ सचिवालय. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF चे महासंचालक आपत्ती प्रतिसाद कार्याचे नेतृत्व करतो. गृह मंत्रालय. महासंचालक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB औषध कायदा अंमलबजावणी व्यवस्थापित करते. गृह मंत्रालय. रेल्वे संरक्षण दल RPF चे महासंचालक भारतीय रेल्वेची सुरक्षा सुनिश्चित करते. रेल्वे मंत्रालय. महासंचालक नागरी संरक्षण किंवा अग्निशमन सेवा किंवा अंतर्गत सुरक्षा. नागरी संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेचे निरीक्षण करते. गृह मंत्रालय. पगार. पोलीस महासंचालक DGP दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर 17, सर्वोच्च श्रेणी आणि वेतन स्तर 16 यांचा समावेश आहे. पोलीस दल प्रमुख किंवा राज्य पोलीस प्रमुख जे DGP पद धारण करतात त्यांना भत्ते वगळून 2,25,000 मासिक निश्चित वेतन मिळते. हे वेतन प्रमाण केंद्र सरकारच्या स्तरावरील काही केंद्रीय पोलीस संघटनांच्या महासंचालकांनाही DG देखील लागू आहे. कारागृहाचे महासंचालक, अग्निशमन आणि बचाव महासंचालक, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक महासंचालक, भ्रष्टाचार विरोधी विभागाचे महासंचालक किंवा समकक्ष पदांसह वेतन पातळी 16 साठी पात्र असलेल्या राज्य सरकारमधील इतर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी मासिक वेतन 2,05,400 ते 2,24,400 पर्यंत आहे, भत्ते वगळून. नोव्हेंबर 2022 मध्ये सरकारने गुप्तचर विभाग IB आणि केंद्रीय अन्वेषण विभाग CBI च्या संचालकांना सर्वोच्च वेतन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला, ज्यामुळे त्यांना वरिष्ठतेकडे दुर्लक्ष करून सचिव दर्जाच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळेल याची खात्री केली. चिन्ह आणि गणवेश. SR जांगीड IPS गणवेशात तामिळनाडूचे माजी DGP दर्जाचे अधिकारी त्यांच्या कॉलरवर गॉर्जेट पॅचेस घालतात, ज्याची पार्श्वभूमी गडद निळ्या रंगाची असते आणि त्यावर ओकच्या पानांचा नमुना शिवलेला असतो, जो अतिरिक्त महासंचालक ADG आणि महानिरीक्षक IG वापरतात त्याचप्रमाणे असतो. विशेष DGP आणि अतिरिक्त DGP दोघांसाठीही DGPचे चिन्ह आणि गणवेश समान असतात. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सध्याच्या पोलीस प्रमुखांची यादी.
महाराष्ट्र पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे, जिथे राज्याचे DGP बसतात. चेन्नई येथील तामिळनाडू पोलीस मुख्यालय, जिथे राज्याचे DGP बसतात. उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालय लखनौमध्ये आहे, जिथे राज्याचे DGP बसतात. राज्य पोलीस प्रमुख क्रमांक, राज्य मुख्यालय, पोलीस प्रमुखांचे नाव आणि बॅच इथे ते त्यांनी दिलेलं आहे. तर 1 नंबरला आहे आंध्र प्रदेश, अमरावती येथे मुख्यालय आहे आणि हरीश कुमार गुप्ता IPS, जे की 1992 बॅचचे अधिकारी आहेत. 2 अरुणाचल प्रदेश येथील मुख्यालय इटानगर येथे आहे आणि आनंद मोहन IPS हे प्रमुख आहेत, पोलीस प्रमुख आहेत आणि ते 1994 बॅचचे आहेत. आसाम येथील गुवाहाटी मुख्यालयातील हरमीत सिंग IPS अधिकारी 1992 बॅचचे आहेत. 4 बिहार पटना येथे मुख्यालय असून विनय कुमार IPS हे 1991 बॅचचे अधिकारी आहेत. 5 नंबरला छत्तीसगड रायपूर अरुण देव गौतम IPS हे 1992 बॅचचे अधिकारी आहेत. 6 नंबरला आहेत गोवा राज्यातील पणजी मुख्यालय हे आहे आणि आलोक कुमार IPS हे 1996 बॅचचे अधिकारी आहेत. 7 नंबरला आहे गुजरात, गांधीनगर येथे मुख्यालय असून विकास सहाय हे IPS अधिकारी 1989 बॅचचे आहेत. 8 नंबरला हरियाणा राज्य आणि पंचकुला येथे मुख्यालय असून OP सिंग कार्यवाहक IPS अधिकारी 1992 बॅचचे अधिकारी आहेत. 9 नंबरला हिमाचल प्रदेश राज्य आणि शिमला येथे मुख्यालय असून अशोक तिवारी कार्यवाहक IPS हे 1993 बॅचचे अधिकारी आहेत. 10 झारखंड राज्याचे रांची येथे मुख्यालय असून तदाशा मिश्रा कार्यवाहक IPS 1994 बॅचचे अधिकारी आहेत. 11 नंबरला कर्नाटक राज्यातील बेंगळुरू मुख्यालय असून MA सलीम IPS अधिकारी 1993 बॅचचे आहेत. 12 नंबरला केरळ तिरुवनंतपुरम रावडा चंद्रशेखर IPS अधिकारी 1991 बॅचचे आहेत. 13 नंबरला मध्य प्रदेश भोपाळ येथे मुख्यालय असून कैलास मकवाना IPS अधिकारी हे 1988 बॅचचे आहेत. 14 नंबरला महाराष्ट्र राज्य मुंबई येथे मुख्यालय असून रश्मी शुक्ला IPS अधिकारी या 1998 बॅचच्या आहेत. 15 नंबरला मणिपूर राज्य इम्फाळ येथे मुख्यालय असून राजीव सिंह IPS अधिकारी हे 1993 बॅचचे अधिकारी आहेत. 16 नंबरला मेघालय राज्य शिलाँग येथे मुख्यालय असून इदा शिशा नोंगरांग IPS अधिकारी 1992 बॅचचे आहेत. 17 नंबरला मिझोरम राज्य एंजॉल येथे मुख्यालय असून शरद अग्रवाल IPS अधिकारी 1997 बॅचचे आहेत. 18 नंबरला नागालँड राज्य कोहिमा येथील मुख्यालय असून रुपिन शर्मा IPS अधिकारी 1992 बॅचचे आहेत. 19 क्रमांकावरती ओडिशा राज्य आणि कटक येथे मुख्यालय असून YB खुरानिया IPS अधिकारी 1990 बॅचचे आहेत. 20 नंबरला पंजाब राज्यातील चंदीगड येथे मुख्यालय असून गौरव यादव IPS हे 1992 बॅचचे आहेत. 21 राजस्थान राज्यातील जयपूर येथे मुख्यालय असून राजीव कुमार शर्मा IPS हे 1990 बॅचचे आहेत. 22 क्रमांकावरती सिक्कीम राज्यातील गंगटोक येथे मुख्यालय असून अक्षय सचदेवा IPS हे 1991 बॅचचे अधिकारी आहेत. 23 नंबरला तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे मुख्यालय असून G व्यंकटरमण कार्यवाहक IPS अधिकारी हे 1994 बॅचचे अधिकारी आहेत. 24 नंबरला तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील मुख्यालय असून B शिवधर रेड्डी IPS अधिकारी 1994 येथील अधिकारी आहेत.
25 नंबर क्रमांकावरती त्रिपुरा राज्यातील आगरतळा येथील मुख्यालय असून अनुराग धनकर IPS अधिकारी 1994 बॅचचे अधिकारी आहेत. 26 क्रमांकावरती उत्तर प्रदेश लखनौ येथे मुख्यालय असून राजीव कृष्णा कार्यवाहक IPS अधिकारी हे 1991 बॅचचे अधिकारी आहेत. 27 क्रमांकावरती उत्तराखंड देहरादून येथे मुख्यालय असून दीपम शेठ IPS हे 1995 बॅचचे अधिकारी आहेत. 28 क्रमांकावरती पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे मुख्यालय असून राजीव कुमार IPS हे 1989 बॅचचे अधिकारी आहेत. दिल्ली पोलिसांचे मुख्यालय हे दिल्लीचे पोलीस आयुक्त यांचे कार्यालय म्हणून देखील काम करते, जे दिल्लीचे पदसिद्ध DGP आहेत. केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस प्रमुख क्रमांक, केंद्रशासित प्रदेश मुख्यालय आणि पोलीस प्रमुखाचे नाव, बॅच क्रमांक. 1 नंबरला आहे अंदमान आणि निकोबार बेटे, मुख्यालय असं आहे त्याचं पोर्ट ब्लेअरवरती. प्रमुखाचं नाव आहे हरगोबिंदर सिंग धालीवाल IPS अधिकारी, जे 1997 बॅचचे आहेत आणि ते महासंचालक म्हणून काम करतात. 2 नंबरला आहे चंदीगड इथे मुख्यालय असून प्रमुखाचं नाव आहे डॉक्टर सागर प्रीत हुड्डा IPS अधिकारी, जे 1997 बॅचचे महासंचालक म्हणून काम करतात. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव दमण येथे मुख्यालय असून मिलिंद महादेव डुंबेरे IPS अधिकारी 2006 बॅचचे अधिकारी असून DIG म्हणून कार्यरत आहेत. 4 नंबरला दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील नवी दिल्ली येथे मुख्यालय असून सतीश गोलचा IPS अधिकारी 1992 बॅचचे असून महासंचालक या पदावरती कार्यरत आहेत. जम्मू आणि काश्मीर श्रीनगर मे ऑक्टोबर, जम्मू नोव्हेंबर एप्रिल. नलिन प्रभात IPS अधिकारी या 1992 बॅचच्या असून महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. लडाख लेह शिव दर्शन सिंह जामवाल IPS अधिकारी हे 1995 बॅचचे असून ADGP म्हणून कार्यरत आहेत. लक्षद्वीप कवरत्ती समीर शर्मा IPS हे 2011 बॅचचे अधिकारी असून SP म्हणून काम करतात. आणि पाँडिचेरी हे शालिनी सिंग IPS 1996 बॅचचे अधिकारी आहेत आणि महासंचालक म्हणून काम करतात. उदाहरण म्हणून आपण रश्मी शुक्ला जन्म 30 जून 1964 ही 1988 च्या बॅचची भारतीय पोलीस सेवा IPS अधिकारी आहे, जी जानेवारी 2024 पासून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून काम करत आहे. यांचं घेणार आहोत उदाहरण म्हणून. ही पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. यापूर्वी त्यांनी भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून काम पाहिले. त्यांचा जन्म 30 जून 1964 रोजी, म्हणजेच आज वय त्यांचं आहे 61 वय. राष्ट्रीयत्व भारतीय. पोलीस कारकीर्द ही विभाग महाराष्ट्र पोलीस म्हणून मध्ये होती आणि क्रमांक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत उच्चपदस्थ नियुक्त्यांची मालिका आणि कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षेतील व्यापक अनुभव दिसून येतो. मार्च 2023 पासून त्यांनी सशस्त्र सीमा दल SSB च्या महासंचालक म्हणून काम केले, जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जे शेजारील राष्ट्रांसोबतच्या भारताच्या सीमांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करते. यापूर्वी त्यांनी 2021 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF च्या अतिरिक्त महासंचालक पदावर काम केले होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा ऑपरेशनचे नेतृत्व करण्यात त्यांची कौशल्ये दाखवली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना 2005 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले. शुक्ला यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांनी
राज्य गुप्तचर विभाग SID च्या प्रमुखासह राज्यस्तरीय भूमिका देखील सांभाळल्या, ज्यातून राज्य आणि केंद्रीय कायदा अंमलबजावणी उपक्रमांमध्ये त्यांचा दीर्घकाळ सहभाग दिसून आला.